जय श्रीराम. माझं नाव रामनारायण दास गोपालदास बैरागी आहे. मी इथला मठाधिपती आहे. हे ब्रह्मानंद महाराज जिवंत समाधी आहे. जवळजवळ 250 वर्षापूर्वी महाराजांनी समाधी घेतलेली आहे. तेव्हापासून हे बैरागी परंपराप्रमाणे अखंड आतापर्यंत चालत आलेले आहे. सध्या मी म्हणत आहे, पहिल्यापासून हे मठाचे इतिहास असे आहे की आमची बैरागी परंपराप्रमाणे पहिल्यापासून इथं होम, यज्ञ, हवन, ब्राह्मण भोजन सगळे महाराजांचे पुण्यतिथीनिमित्त केलं जातो. आणि आता पण सध्या ते परंपरा चालू आहे. मध्ये काही लोकांनी गावातले जरा तमाशा तर काय असे फालतू गोष्टी करत होता, लेकिन ते आमचे गुरु गोपालदास महाराजांनी सगळे बंद करून 1982 सालीपासून सप्ताह चालू केले. ते तेव्हापासून आत्तापर्यंत अखंड सप्ताह परंपरा चालू आहे. त्यात खंड नाही. आणि कुस्त्या पण भरवला जातो. चांगला आम्ही सगळेजण कुस्त्या भरवतो. सगळं नियोजन माझं मी एकटेच करतो. आमचे सगळे भक्त परिवार आहे, ते सगळे मिळून करतात. परत आता सध्या ते देवळेचे बी एक सुभाष देवले आहे, त्यांचे कायम इथं सहकार्य असतो. त्यांचे ब्रह्मानंद महाराजाला रोज नैवेद्य असतो आणि त्यांनी रोज नैवेद्य दाखवल्याशिवाय त्यांचे घरी कोणी जेवण करत नाही, इतका त्यांचे श्रद्धा आहे. त्याच्यामुळे इथं ब्रह्मानंद महाराजांचे इतका हे आहे, ज्यांनी मनानं तनानं सेवा केलेत ब्रह्मानंद महाराजांचे, त्यांचे खूप चांगलं झालेले आहे. जसे सचिन देवले आहे, असे बरेच लोक आहे गावातले जे त्यांनी असे येऊन इथं सेवा करतात, त्यांचे खूप कल्याण झालेले आहे. म्हणून इथं सप्ताह पण खूप असे मोठा ह्याच्याने पार पडतो दरवर्षी. आपण दरवर्षी अन्नदान, जे हे सगळे हरिपाठ, पारायण, सगळे ज्ञानेश्वर पारायण सगळे केला जातो. आणि सगळे खूप चांगला विष्णू सहस्त्रनाम सगळे खूप चांगला ह्याच्याने पार पडतो आहे. आणि सध्या पण आता चालू आहे, आज 5वा दिवस आहे. रोज अन्नदान असतो इथं. म्हणजे रोज हजारो माणसाचे अन्नदान चालू आहे. सगळे खूप व्यवस्थित सगळे चालू आहे. आणि गावातले म्हणजे खूप लोकांचे सहकार्य आहे. त्याच्यामुळे ब्रह्मानंद महाराजांचे सगळे एकदम व्यवस्थित सगळे चाललेले आहे. 16 तारखेपासून आपला सप्ताहाचे नियोजन होता, ते जे आज 6वा दिवस आहे. तर उद्या परत 21 तारखेला कीर्तन आहे, प्रवचन आहे, अन्नदान आहे. परत 22 तारखेला आपण तसेच सेम. 23 तारखेला सकाळी 9 वाजता महाराजांचे अभिषेक होईल. परत 12 वाजता ब्राह्मण भोजन, होम, हवन, अभिषेक सगळे होऊन संध्याकाळी 4 वाजता काळ्याचे कीर्तन आहे. आणि परत 6 वाजता 7 वाजता पूर्ण गावातनं मिरवणूक छबिना महाराजांचे छबिना करणार आहे. आणि 24 तारखेला कुस्त्याचे मोठं नियोजन आहे. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.